काय टाकलं काय लिहिलंय वाचता येत नाही काय. गुड मॉर्निंग आहे. अरे गुड आपण घेऊन कुणाला प्रेमाबद्दल काही गोष्टी विचारायच्या असेल आपल्या भावाला संपर्क करा. आणि आत्ता जस्ट हार घेतलेत आपण हे बघा. ठीक आहे मी तुम्हाला बोललो होतो सरप्राईज देणार. हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येतोय आणि येतोय तर मी तुम्हाला सरप्राईज घेऊनच येतोय. तर आत्ता आपण सरप्राईज देतोय तुम्हाला. तर मी आता चाललो आहे बाहेर. हे बघा आउटफिट. जस्ट आपण टॅक्सीमध्ये बसतोय. मागे पप्पा बसलेत आणि आता मी बसतोय इथं टॅक्सी. आत्ता जस्ट आपण टॅक्सीमध्ये बसलो आणि इथून आपण जातो आहे माटुंग्याला. आणि का जाते मी तुम्हाला आता दाखवतो पुढे गेल्यावर. आणि आत्ता जस्ट हार घेतलेत आपण हे बघा. आता कुठे जातोय मी आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. आत्ता आपण हार घेतले आणि आत्ता आपण चाललोय. जे की मी तुम्हाला बोललो होतो सरप्राईज देणार. तर सरप्राईज आता थोड्या वेळानंतर तुम्हाला दिसेल काय माझा सरप्राईज आहे. बघा सरप्राईज तुमच्यासाठी घेऊन आलोय. हा बघा सरप्राईज हे होतं की मी स्कूटी घेतली एक. गाडी रेडी झाली. हारबीर लावून झालेला आहे बघा गाडीला. आता ओपनिंग करणार आहे पडदा लावून. तिची ओपनिंग झाली आहे बघा. काहीतरी अशी गाडी आहे. आणि आत्ता जस्ट गाडी घेतली आणि आत्ता ॲडमिट वगैरे आता चालतो घरी. पप्पा घरी जाऊन आता पूजेची तयारी करतो. कारण की आता नवीन गाडीची पूजा करणार आहे. तर मग आता घरी जाऊया आणि गाडी वगैरे करूया. आपण पेट्रोल भरतोय. नवीन गाडी घेतली तर पेट्रोल टाकलं पाहिजे बघा. आपण पेट्रोल भरून घेऊया. 400चं पेट्रोल टाकतो आपण बघा. आणि 400 रुपयाचा टाकून फुल केले आपण. पहिला 1 लिटर टाकलेलंच होतं. गाडी घेऊन आलो आहे आणि ते पेढे पण घेऊन आलो आहे बघा. तर पूजेला जायचं आहे ना. आता आपण गाडीची पूजा करायची. आपल्या आईला बरं वाटत नाही. बरं आहे का? होय रे बरं वाटतं. कुणाला बोलवली? हो जरा मग मी तुला हो लिंबू एक हे ठेवतो. साखर खाली एक लिंबू ठेवतो. आज लाव खाली. लावलंच का? हा आता लाव एक तर राहू दे. थोडंसं टाका. हा बस तांदूळ सोडतो. चालणाऱ्या माणसाला पण लाव टिक्का. सुमित राजा उदे उदे सुखाचं जाऊ दे सुखाचं राहू दे बाबा. गाडी मला पाय बाबू तू चालवणारा पहिला तू पण व्यवस्थित पाय. बाबा जगदंबा मामाचं नाव घे. मोठाईचं नाव घे. सुखाचं नाव घे. साईडला गाडी थोडी आता गाडीची पूजा करून झाली आणि आत्ता मी मठामध्ये घेऊन चाललो आहे गाडी. तो कार्तिक येतोय ना. तर कार्तिकला घेऊन आपण डायरेक्ट मठात जाणार आहे.
गाडी घेऊन. आता आपण डायरेक्ट गाडी घेऊन मठात चाललो आहे. बघा समोर आहे मध्ये आता लाईनीत आहे आता मठात. हाय गाईज, डे सेकंड आणि मी आत्ता चाललो आहे जॉबला. पहिला मी चालत जायचो, तर आत्ता बघा गाडीवर जाते. गाडी घेतलेली ना, तर जॉबला जाणार आहे आपण. आत्ता आलाय आणि मी जॉबला जाणार आहे. काही दिवस होते आम्ही चालत जायचो, पण आता गाडीवर जातोय आम्हाला. मंदिरात आपण पाया पडायला चाललो आहे. इकडे प्रियस दिसलाय आम्हाला. काय भाई, सकाळ सकाळ मंदिरात दर्शनवारी. सकाळ आज सॅटरडे होता आणि बोललो मंदिरात पण जाऊ, गाडीचं पण दर्शन करू बोललो आणि आपलं पण दर्शन झालं. आणि इथं दर्शन करायचं बोललं तर आतमध्ये आपण काम आपलं आतमध्ये शिफ्ट झालं आहे ना, तर म्हणून इथं येऊन आपण दर्शन केलं. तसंच आपलं दर्शन पण झालं. जस्ट आपण ऑफिसमध्ये चाललो आहे. आत्ता आपला चाय टाईम झाला आहे. पूर्ण मंडळी बसली आपली. तर आत्ता आपण जॉबवरून घरी आलो आणि कपडे वगैरे चेंज करून डायरेक्ट कॅमेरा ऑन केला, फ्रेश वगैरे होऊन. आणि आत्ता आपण करायला चाललो आहे टी शर्टवर पेंटिंग. जे की मी नवीन टी शर्ट घेतलं आहे ना ब्लॅकवाला, तर त्याच्यावर आपण पेंटिंग करणार आहे. तर मी दाखवतो तुम्हाला कशी पेंटिंग करतो आहे मी. अशी काहीतरी टी शर्ट आहे, मी फ्लिपकार्टवरून मागवली, जे की ब्लॅकवाले. आणि आपण आता ह्याच्यावर पेंटिंग करायला घेतो. बघा काहीतरी अशी काहीतरी आपण टी शर्ट टाकून घेतली आणि मार्किंग करणार. ह्याच्यामध्ये मी नाव लिहिणार आणि आत्ता काय नाव लिहिणार मी ते तुम्हाला दाखवणार. आणि अशी काहीतरी मी मार्किंग करून घेतली आहे बघा. आता काहीतरी मी लिहिलं आहे डिअर एक्स. अजून पाठी काहीतरी वेगळं येणार आहे. आता याला आपण थोडी पेंटिंग करून घेऊया. आणि आता डायरेक्ट पेंटिंग झाल्यानंतर आणि पेंटिंग करून काय तर असे झाले डिअर एक्स. आणि फायनल रिझल्ट बघा असा काहीतर आहे. आणि पाठीमागे काहीतर असं केलं आहे. आणि आता हे आपण पेंटिंग करणार आहे. आता आपली टी शर्ट प्रिंट करून झाली आहे आणि आता आपण चाललो आहे गाडीवर. चार्जरमध्ये ते हे टाकायचं आहे ना, पुढे ग्लासला एक हे टाकायचं आहे, ग्लास टाईप टाकायचं आहे. तर आत्ता आपण तिथे चाललो आहे आणि प्लस तिथे मी काय तर लिहिणार आहे. आणि मग आता तिथे जाणार आहे आपण. आता मी कार्तिकला घ्यायला चाललो आहे, तो आणि मी जाणार आहे. ते इथे आला आहे हे बघा. तर आत्ता आपण चाललो आहे. तर आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे तिथे गेल्यानंतर भेटू. जस्ट आलो आपण कारगरमध्ये. बघा आपली गाडी इकडे. आणि आता कारगरमधून इथे काहीतर आपण ग्लास टाईप लावणार आहे. आपण ग्लास टाईप लावणार. माझा 17 लेंगाचा झाला इश्यू म्हणूनच तर मी नाही येत. का आता शोधावं लागेल म्हणून तो मला.
बीच आपलं नाव वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि आत्ता आपण चाललो आहे याचं वाचण्याची काय तर मीटिंग आहे तर आपण जरा तिकडे जाणार आहे आणि नाव टाकून झालं आहे बघू शकतो. जस्ट इथं आलो आहे आणि इथं ढोल बांधतात आहे. पण आले आपल्याकडे आणि नंबर प्लेट पण आला आपला आणि ते नाव पण टाकलं आहे गॉड्स प्लॅन हे बघा. आणि आत्ता कुठे तर मोटो ब्लॉगिंगसाठी जायचं आपल्याला लांब म्हणून आता कधीच प्लॅन चालू. आता बसल्या बसल्या आपला प्लॅन झाला आहे की कुठेतरी ट्रीपला जायचं बाहेर लोणावळ्याला. तर बसल्या बसल्या आम्ही दोघांनी प्लॅन बनवला आहे. तर एक माझी गाडी झाली आणि एक भावाची पण गाडी आहे पण त्याला आपण आता जाऊन विचारूया की लोणावळ्याला असं असं आपल्याला गाडीवर ट्रीपला जायचं आहे. लोणावळ्यालाच ना एकविरायला जायचं आहे बोलला. तर तिकडे जाऊन त्याला आता विचारूया की काय बोलतो तो. जस्ट आम्ही त्याच्याकडे चाललो आहे तर तो काय बोलतो बघूया. बघा समोरच बसला आहे तो बघू शकता तुम्ही. काय बोल पुढच्या गणेश ब्लॉग चालू आहे. शर्ट तर खाली घे. अरे बघ ना बाई खात्या पिण्या प्लॅन झालाय लोणावळ्याला जायचं. चलो मग तुझी गाडी अरे बाई आपल्या साईडवर रेडी आहे ना. स्नायवी पण रेडी आहे भाई. जो तुझ्या पाठी बसणार 50% तो गाडीचा खर्च देणार. अरे कसं ट्रिपच्या पूर्ण ट्रिपचा 50% देणार आहे. ती झाली हा. अजून कोणाला विचारायचं आहे तर तुझा फिक्स करू. डन डन साईन देतो इथं. जय बाई लिव आपल्या त्या ह्याच्यामध्ये लिव. आपण चौघाचा फिक्स आहे तो वही दो गाड़ी हो तो गया वही बोल रही लाव ना मी गॅरीच्या पाठी मी 50% देतो गॅरी हाँ. और एक जो पकड़ दे तीसरे को तीसरे को गाड़ी वाला ही पकड़ना पड़ेगा. गाड़ी वाला या गाड़ी वाला ही. जाऊ ना बाई गाडी वाले को पकडना फिर गाडी मला बिन मध्ये घे. ती बघू रे आपण घे ती बघू ना. हाँ मग फिक्स करू का गोल फिक्स बाई ऑटोग्राफ करू का. शपथ खा. हे बघ मग डायरेक्ट क्लिअर बोलला प्लान कॅन्सल होता डायरेक्ट क्लिअर बोलला 1000 रुपये काढा. 1000 गाड़ी का 1000 रुपये बाई. नाही अरे 50%. काय 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 पेट्रोल आला. प्लॅन करा पुढच्या महिन्यात पाऊस पण आहे मजा पण येणार. मी काय बोलतोय 10 तारीख पकडून झाला मध्ये 10 तारखेपर्यंत म्हणजे सर्वांच्या पगार पाणीचे दिवस आहे भाई. हा हा बरोबर आहे बरोबर बोलला. Point. मी काय बोलतोय ऐक जो पण पाठी बसणार त्यांना 50% देणार जेवढा बी होईल खर्च तेवढा. समजतं मग तेच बोलतोय. पहिलं 1000 रुपये काढले तर बाई बस काय पर्सनल असेल खर्च दिसत हा स्वतःच स्वतः बघायचा. तू बोलणार मी नाही देणार ही नाही. तुझं स्वतःला जी काय लागत असेल ते घेऊ शकतो. XYZ. एक मित्र एकमेकाला देऊया म्हणजे मग नंतर बिल तसं नाही बोली रे म्हणजे पैसे तर घेऊन चालू म्हणजे कुठं जरूरत लागली. आप आपली काळजी घ्या मित्रांनी आप आपली काळजी घ्या. तसं नाही बोली पैसे तर घेऊनच येणार आहे पण एक जागेवर कोण सारखं वेगळं पैसे देणार आहे. एकदा दे मग नंतर घे ना मग हॉटेल बिटेल मध्ये कुठे थांबलं तर. बरोबर आहे बाई. मॅच्युअर नाही झाले तुम्ही एवढं रडले तर झाले आयुष्यामध्ये. खर्च म्हणालो पर्सनल खर्च समजलं. अरे काय तू लाल केसा करून पर्सनल खर्च म्हणायला काय वेचू लाल फायटर म्हणलं आपल्या मित्र चॅनल फायटर करायला गोष्ट साइडला मस्ती नाही करे मी 10 तारीख मग मेरे को जाने का इसलिए बोल रहा. जाऊ ना भाई विला की एकविरा
विला वन डे रिटर्न वन डे अरे येड्या, एकविरायच्या दर्शनला जायचं आहे बेड्या. माहिती रे मेरे को सब मालूम है चल. दर्शनला जायचं आपल्याला एकविरायच्या. पुढे छेडायला नाही जायचं. तुझ्या इच्छी काय तुझ्या आम्ही का पोरी विलाला जायचं आहे. जाऊया विलाला. चल विला बाई मला काय विला नाही विलाला बाईला खर्च आहे. विला 8,000 रुपये 10,000 रुपये एकाला 5,000 रुपये तर घ्यायला लागेल विलाला. 5-6 हजार रुपये. 5,000 रुपये नाही 3,000 रुपये आणि हा. पब्लिक पण जास्त पाहिजे. 5,000 रे पर्सनल खर्च बिर्च पकडून. लोकेशन लोकेशन कसं लोणावळा स्टे नाही करायचं डायरेक्ट. अरे स्टे मध्ये ना एवढा आता आपण निघालो पण तिथं जायचं कुठं नक्की लोणावळा एकवीर आहे एकविरीला हा चालेल मग चल बाई जा. बाकी नवीन गाड्या बोलू तू पण गेला नाही कुठं घेऊन. अरे नाही गेलो मी पण बाई जरा. मोटोसाठी आपल्याला रावस होईल ना. त्याला पाहिजे तुला मोठं व्लॉगिंग साठी कुठे आहे Content भाई? आहे लोकं. अरे ती पट्टी घेऊ शकतो घरी. हा. मोबाईल स्टूल लावू शकतो समजतं मग. कॉन्टेंट देते लोक हा. 500 रुपये मेरा कधी द्या. शिला उड्या कंटेंट तो काय दे जास्त खर्च नाही रे मला माहिती आहे रे. वन डे रिटर्नला पेट्रोल 1,000 रुपये काय एवढा बाकी. 1,000 रुपये एक जणाला बस आहे भाई. खाऊन हा. पिऊन पण पूर्ण बस आहे. मी गेलोय ना भाई मला पेट्रोलचं माहिती बोलले, आहे. बाकी काय पेट्रोल किती सुमितच्या गाडीमध्ये तुझ्या गाडीमध्ये फुल. पूरा एक बार टंकी फुल किया जाके आधे में आ रही थी 200-300 का भी डाल दिए 500 का डाल दिए पकड़ लिया आते 500 मध्ये आधे टाइम 500 आधे टाइम 500 1,000 रुपये का पेट्रोल दोघांच्या गाडीमध्ये 1,000. चले डन. मग कोणत्या मंथ? 10 तारीख ना. भाई जोन मध्ये भाई आम्ही चाललो तुम्ही पण या. पण लायसन कधी येतं येड्या? लायसनच्या आईची काय ए लायसन बाय, फिर आता लाइसेंस नाही भी बाय. शॉर्ट नहीं रही लाइसेंस ए निकलते रे. मेरे को मालूम है ना रे. हाईवे जाने का इतना नहीं डरने का. बिना लाइसेंस के मैं किधर किधर गई. अरे मामू येतो साथ काय टाकलं काय लिहिलंय वाचता येत नाही काय? गॉड्स प्लॅन नाही रे दुसरं आहे. लवडा गुड मॉर्निंग आहे. अरे गुड आपण घेऊन गेला आणि God मॉर्निंग टाकलंय. स्पेलिंग जरा ह्याच्यातले इटालियन मधले मॉर्निंग जा रे. Morning. अरे ओ इटालियन लँग्वेज अरे इटालियन लँग्वेज आहे ते. इटालियन लँग्वेज मध्ये टाकला आम्ही. चला भाई लोक चाललो जेवायला हा चला. बसण्याचे आमचे प्रमुख मामा मामा खेळायला हागून आला. आय एम गोइंग फॉर वॉशरूम अँड कमिंग फॉर 5 मिनिट सोहेल बैठेला काका ज्याला कुणाला प्रेमाबद्दल काही गोष्टी विचारायच्या असेल आपल्या भावाला संपर्क करा. भाव तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्रेमाचं ज्ञान आपल्याकडे भरपूर काय असं कुठलं ज्ञान नाही लव गुरु लव गुरु. हा प्रेमामध्ये काय मिस्टेक झाले असेल तर विचारा. क्वेश्चन असेल त्याच्याकडे रेडी. पण एवढं आहे की प्रेमामध्ये जर तुम्हाला धोका भेटला असेल तर प्लीज इथं ठोका. ठोका आणि दुसरी पोरगी सेटिंग करा. कारण की एकाच्या पाठी पडू नका. हा. मी तुम्हाला हे सांगतोय हा. कारण की एक जा, जा, जा लवकर. जाते आपण उद्या घेऊन ओके. जाऊ. हा ब्लॉग आपण एंड करायला घेतोय आणि हा ब्लॉग तुम्ही बघितला पूर्ण गाडीचाच होता. आणि ही गाडी घ्यायचा फक्त हेच रिझन होतं की जवळपासचे कामं सगळे आपले टायमावर होतात. नाहीतर मित्रांची गाडी घ्यायला लागायची, दादा वगैरेची पण गाडी घ्यायला लागायची आपल्याला जवळपासचे कामं. तर बोललो आपण एक विचार केला की बोललो एक स्वतःची गाडी आपल्याकडे पण पाहिजे म्हणून घेतली. स्वतःची गाडी आहे तर काही टेन्शन नाही, जिथे पाहिजे तिथे पण जाऊ शकतो. आणि आत्ता थोड्या दिवसानंतर आपले मोठो ब्लॉगिंग पण येतील आपल्या गाडीवरती आणि ब्लॉग तुम्ही बघत राहा. स्टार्टिंगला मला खूप लोकांनी बोललेले की तुझ्याकडून नाही होणार, नाही घेणार तू गाडी. काय लोक तर माझी लायकी पण काढले होते, पण मी त्यांच्या जिद्दीवर घेतली आहे गाडी. कधीच कोणाला कमी समजू नका, कारण की 5 रुपयाचा पेन पण 5 करोडचा चेक लिहू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की मी तुमच्या जिद्दीवरच गाडी घेतली आहे बघा. आता जास्त काय बोलायचं नाही आपल्याला, कारण की हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत असाल तर जाऊ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.